नमस्कार, मी गायत्री. आज आम्ही बसने ट्रॅव्हल करत होतो, तर म्हटलं तुम्हाला पण दाखवावी कॅनडामधली बस कशी असते. आता हे जे व्हीलचेअरवाले लोक आहेत किंवा जे जास्त म्हातारी लोक आहेत, ड्रायव्हर त्यांच्यासाठी हे वेगळं वे खोलतो खाली उतरायसाठी, कारण त्यांना डायरेक्ट खाली उतरता येत नाही. कधी कधी वाटतं आपल्या इकडं पण अशा गोष्टी व्हायला पाहिजेल, कारण आपल्या बसमध्ये दिव्यांग, अपंग यांच्यासाठी जागा तर असतात, पण त्यांनी चढायचं कसं, उतरायचं कसं ह्याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजेल. असो, इथली बस अशी असती, तिथं कंडक्टर नसतो, फक्त ड्रायव्हरच असतो आणि ही बाईच असते कायम ड्रायव्हर म्हणून. कारण इथली बस फक्त आमच्या सिटीमध्ये फिरत असते. समजा एखादं गाव आहे आणि त्याच गावांमधल्या वस्तींमध्ये अशी गोल गोल फिरत असते, बाकी दुसऱ्या सिटीमध्ये जात नाही, इथल्या इथंच फिरणार ती बस. म्हणून एकच ड्रायव्हर असते आणि तीच दिवसभर फिरवते. ज्यांनी PMPLनी किंवा STने प्रवास केला आहे त्यांना या बसमध्ये बसायला नक्कीच आवडेल, कारण एवढी सुटसुटीत असती, सगळ्यांना बसायला जागा असती आणि रूल्स पण असतात. जेवढे पॅसेंजर बसमध्ये बसलेत, बस स्टॉप आल्यानंतर ते उतरल्यानंतरच दुसरे पॅसेंजर बसू शकतात. त्यासाठी आपण दारात पण थांबायचं नाही, दारापासून लांब थांबायचं. जे आधी बसमधले पॅसेंजर उतरणार ते सगळे उतरून झाल्यावर मग ड्रायव्हर आपल्याकडे बघती, मग आपण वरती चढायचं. आणि यांचे तिकीट पण, आता आम्ही सकाळी तिकीट काढलेली $1.50ची, प्रत्येकी $1.50, तर आम्ही दिवसभर या बसने फिरू शकतो पूर्ण सिटीमध्ये. तासाला इथून बस असतात. सकाळी 7:30ला बस चालू होतात तर संध्याकाळी 7:30-8पर्यंत बस असतात. अशा 3-4 बस आहेत वेगवेगळ्या नंबरच्या, 21, 22, 23 आणि 24. तर त्या बसचे वेगवेगळे रूट आहेत. एकाच सिटीमध्ये ह्या 4ही बस फिरतात, पण त्यांचे रूट्स वेगवेगळे आहेत. एका बस स्टॉपवर थांबणारी बस दुसऱ्या बस स्टॉपवर नाही थांबत, तिकडं तिसरी बस येते. असं सगळं आहे, म्हणून जराशी कन्फ्युजन होतं. आम्हाला एकच बस माहिती आहे इथली, जी आमच्या घरापासून जाते, पण परत घरी येताना ती बस घरापाशी नाही थांबत, ती टाऊनमध्ये जाऊन थांबती. मग जरा आम्हाला 1 किलोमीटर चालत परत घरी यावं लागतं. असं आहे सगळं. बस थांबवायला जसं मी म्हटले, कंडक्टर नसतो, आपणच ही दोरी ओढायची. मग पुढच्या स्टॉपला ती ड्रायव्हर आपली बस थांबवती. तिला माहीत असतो स्टॉप, पण जर कोण उतरणारं नसेल तर ते नाही थांबवत. जर आपण ती दोरी ओढली तरच ते लोक थांबतात. हे टाऊन आहे इथलं. असे वेगवेगळे रेस्टॉरंट्स आणि स्टोर आहेत सगळे. हे शेवटचं स्टॉप आहे. 3-4च लोक आहेत बसमध्ये, बाकी सगळे त्यांच्या त्यांच्या गाड्यांनीच फिरतात. हे बस स्टॉप आहे इथलं. असं काचेचं असतं बस स्टॉप. ह्या झाल्या लोकल बस ज्या सिटीमध्येच फिरतात. अजून बस असतात ज्या वेगवेगळ्या सिटींमध्ये जातात. त्या मोठ्या बस असतात, पॅसेंजर बस. त्यांचं तिकीट आणि बस स्टॉप पण वेगळे असतात. त्यांचं आधीच तिकीट काढून ठेवावं लागतं ऑनलाईन. इथं लोक कमी असल्यामुळं अशा सुविधा भेटून जातात. आपल्या इकडं पॉप्युलेशनच एवढी आहे, तर मॅनेज करता येत नाही की एवढ्या सुविधा पण द्यायच्या, एवढ्या बस पण अलॉट करायच्या. इथलं हे छोटं बस स्टॉप असं असतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.